विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हर्बल फेसवॉश विषयी माहिती घेणार आहोत. हर्बल फेसवॉश हा केमिकल आधारित क्लिन्सरसाठी एक नैसर्गिक पर्याय आहे. हे फेसवॉश वनस्पतींचे अर्क, इसेन्शियल ऑइल्स आणि हर्बल घटकांनी समृद्ध असतात, जे त्वचेसाठी अनेक फायदे देतात. हर्बल फेसवॉशचे प्रमुख फायदे. हर्बल फेसवॉश हे त्वचेसाठी सौम्य असतात. सल्फेट्स आणि पॅराबेन्स सारख्या कठोर रसायनांपासून हे मुक्त असतात. हर्बल फेसवॉश हे कोरडेपणाशिवाय खोल सफाई करतात. त्वचेची नैसर्गिक ओलावा काढून टाकल्याशिवाय घाण, तेल आणि अशुद्धता प्रभावीपणे काढून टाकतात. नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्सने हे फेसवॉश समृद्ध असतात. कडुलिंब, हळद आणि ग्रीन टी सारख्या घटकांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात व अकाली वृद्धत्व रोखतात. हर्बल फेसवॉश हे मुरूम विरोधी आणि दाहक विरोधी गुणधर्म असलेले असतात. कडुलिंब, चहाचे झाड आणि कोरफड यासारख्या औषधी वनस्पतींमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात. मुरूम आणि त्वचेची लालसरपणा कमी करण्यास हे मदत करतात. हर्बल फेसवॉश हे हायड्रेटिंग आणि पौष्टिक गुणधर्म असलेले असतात. हर्बल फेसवॉशमध्ये कोरफड, मध आणि ग्लिसरीन असते. ते त्वचेला हायड्रेटेड आणि पोषण देतात, त्यामुळे ती मऊ आणि लवचिक राहते. हर्बल फेसवॉश हे तेलाचे उत्पादन संतुलित करतात. तेलकट त्वचेसाठी लिंबू, तुळस आणि चिकणमातीसारखे हर्बल घटक त्वचेचे नैसर्गिक संतुलन राखतात. हर्बल फेसवॉश त्वचेचा रंग उजळवतात आणि तिला सुधरवतात. केसर, चंदन आणि गुलाबाचा अर्क यासारखे घटक त्वचेची चमक वाढवितात, तिला रंगहीन करतात आणि रंगद्रव्य कमी करतात. हर्बल फेसवॉश हे कृत्रिम सुगंध आणि रंगांपासून मुक्त असतात. हर्बल फेसवॉशमध्ये इसेन्शियल ऑइल्स आणि वनस्पतींच्या अर्कांपासून बनवलेले नैसर्गिक सुगंध वापरले जातात. यामुळे ते दीर्घकालीन वापरासाठी सुरक्षित असतात. हर्बल फेसवॉश हे पर्यावरणपूरक असतात. हर्बल फेसवॉश बहुतेकदा बायोडिग्रेडेबल असतात, ज्यामुळे ते पर्यावरण जागरूक वापरकर्त्यांसाठी एक शाश्वत पर्याय ठरतात. आता आपण फेसवॉशची कार्ये पाहूया. फेसवॉश हा त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्पादन आहे, जो त्वचेची स्वच्छता आणि आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतो. याचे कार्य आपण आता विस्ताराने पाहूया. हर्बल फेसवॉश मळ आणि अशुद्धता काढून टाकतात. दिवसभर साचलेली धूळ, घाण आणि प्रदूषण स्वच्छ करण्यास हर्बल फेसवॉश मदत करतात. हर्बल फेसवॉश अतिरिक्त तेल नियंत्रित करतात. अत्याधिक तेल उत्पादन कमी करते, ज्यामुळे छिद्र बंद होण्यास आणि मुरूम येण्यास अटकाव होतो. हर्बल फेसवॉश हे मुरूम आणि पिंपल्स रोखतात. जंतुनाशक आणि दाहशामक गुणधर्म असलेल्या घटकांमुळे मुरूम आणि ब्लॅक हेड्स कमी होतात. हर्बल फेसवॉश हे त्वचेला ओलावा आणि ताजेतवानेपणा देतात. ॲलोव्हेरा आणि ग्लिसरीन सारखे घटक त्वचेला ओलसर आणि मऊ ठेवतात. हर्बल फेसवॉश हे त्वचेचे छिद्रे स्वच्छ करतात. मृत त्वचेच्या पेशी काढून टाकून ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स कमी करतात. हर्बल फेसवॉश त्वचेचा pH स्तर संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्वचेचा नैसर्गिक pH स्तर संतुलित ठेवतात, ज्यामुळे कोरडेपणा आणि जळजळ कमी होते. हर्बल फेसवॉश त्वचेला आवश्यक पोषण देतात. हर्बल आणि व्हिटॅमिनयुक्त फेसवॉश त्वचेचे पोषण आणि पोत सुधारतात. ते त्वचेला चमकदार बनवतात. हळद, केशर आणि व्हिटॅमिन सी यासारखे घटक त्वचेचा टोन सुधारतात आणि चमक वाढवतात. इतर त्वचा उत्पादनांसाठी उपयुक्त त्वचा तयार करतात. फेस वॉशमुळे सिरम, मॉइश्चरायझर आणि इतर स्किन केअर उत्पादने चांगल्या प्रकारे शोषली जातात. हर्बल फेसवॉश हे त्वचेला शांत आणि ताजेतवाने ठेवतात. पुदिना, काकडी आणि टी ट्री सारखे घटक त्वचेला थंडावा देतात आणि त्वचेतील लालसरपणा आणि जळजळ कमी करतात. त्यानंतर आपण फेसवॉशमध्ये कुठले गुणधर्म असावेत त्याबद्दल माहिती घेऊया. फेसवॉश हा सौम्य आणि जळजळ न करणारा असावा. त्वचेवर कोणतीही जळजळ किंवा कोरडेपणा निर्माण न करता सौम्यपणा देणारा असावा. हर्बल फेसवॉश प्रभावी स्वच्छता करणारा असावा. मळ, तेल, मेकअप आणि प्रदूषण प्रभावीपणे काढून टाकण्याकरिता हा उपयोगी असावा.
पण त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवणारा देखील असावा. तसेच त्वचेचा pH संतुलित करणारा देखील असावा. त्वचेच्या नैसर्गिक pH म्हणजे 4.5 ते 6.5 मध्ये तो असावा, जेणेकरून कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. हर्बल फेसवॉश हे हायड्रेटिंग आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असणारे असावेत. ॲलोवेरा, ग्लिसरीन आणि हायलुरोनिक ॲसिडसारखे घटक यामध्ये असावेत, जे त्वचेला ओलावा देतात. यासोबतच हर्बल फेसवॉश हे रोम छिद्र बंद न करणारा असावा. मुरूम येण्याची शक्यता यामुळे कमी होते. हर्बल फेसवॉश हे विविध त्वचा प्रकारांसाठी अनुरूप असावेत. उदाहरणार्थ, तेलकट त्वचेसाठी टी ट्री, क्ले किंवा सॅलिसिलिक ॲसिड युक्त असावेत, जे तेल नियंत्रित करतात. कोरड्या त्वचेसाठी हनी, सिया बटर किंवा बदाम तेल यामध्ये असावेत, जे त्वचेला मॉइश्चर देतात. संवेदनशील त्वचेसाठी सुगंधविरहित आणि हायपोॲलर्जेनिक असावेत, जे त्वचेला त्रास होणार नाही याची खात्री देतात. नैसर्गिक आणि हर्बल घटकांनी हे फेसवॉश समृद्ध असावेत. नीम, हळद, चंदन किंवा ग्रीन टी सारखे घटक यामध्ये असावेत, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. हानिकारक रसायनांपासून हे फेसवॉश मुक्त असावेत. पॅराबेन्स, सल्फेट्स, कृत्रिम सुगंध आणि अल्कोहोलमुक्त हे असावेत. अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म या फेसवॉशमध्ये असावेत. नीम किंवा टी ट्री ऑइलसारख्या जंतुनाशक गुणधर्म असलेल्या घटकांनी हे फेसवॉश समृद्ध असावे. त्वचेला ताजेतवाने आणि शांतता देणारे हे फेसवॉश असावेत. काकडी, पुदिना किंवा कॅमोमाईल सारखे घटक यामध्ये असावेत, जे त्वचेला थंडावा आणि ताजेतवानेपणा देतात. यानंतर आता आपण फेसवॉशची फॉर्म्युलेशन पद्धत जाणून घेऊया. यामध्ये विशिष्ट प्रमाणात घटक एकत्र मिसळले जातात, जे सौम्य आणि प्रभावी स्वच्छता प्रदान करतात. टप्पा 1. घटकांची निवड. त्वचेच्या प्रकारानुसार जसे तेलकट, कोरडी, संवेदनशील योग्य घटक निवडले जातात. टप्पा 2. जलीय फेस तयार करणे. पाणी गरम करून ग्लिसरीन, ॲलोव्हेरा, सर्फेक्टंट आणि संरक्षक घटक मिसळले जातात. टप्पा 3. सर्फेक्टंट्सचा समावेश. सोडियम लॉरिल सल्फेट मुक्त सर्फेक्टंट्स किंवा नैसर्गिक सर्फेक्टंट्स मिसळले जातात. टप्पा 4. फेसवॉशची जाडी वाढवणे किंवा स्थिरीकरण देणे. फेसवॉशला योग्य सुसंगती मिळण्यासाठी झांथन गम किंवा कार्बोमर त्यात जोडले जातात. टप्पा 5. सक्रिय घटकांचा समावेश. हर्बल अर्क जसे निंब, ग्रीन टी, ॲलोव्हेरा आणि जीवनसत्वे जसे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई हे मिसळले जातात. टप्पा 6. pHचे समायोजन. सायट्रिक ॲसिड किंवा सोडियम हायड्रॉक्साईड वापरून pH संतुलित केला जातो. टप्पा 7. अंतिम मिक्सिंग आणि पॅकिंग. सर्व घटक मिसळून गुणवत्ता तपासली जाते आणि उत्पादन हे बाटलीबंद केले जाते. यानंतर फेसवॉशमध्ये वापरले जाणाऱ्या कच्च्या साहित्याबद्दल जाणून घेऊया. फेसवॉशमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांचे विविध औषधी तत्वांनुसार वर्गीकरण केले जाते. हे घटक त्वचेच्या विविध समस्यांसाठी मदत करतात. 1. स्वच्छता देणारे घटक किंवा सर्फेक्टंट्स. त्वचेवरील मळ, तेल आणि अशुद्धता काढून टाकतात. सौम्य सर्फेक्टंट्स म्हणून कोको ग्लुकोसाइड, सोडियम कोकोईल ग्लायसिनेट वापरले जातात. खोलीपर्यंत स्वच्छता देण्याकरिता SLS, SLES यासारखे सर्फेक्टंट्स वापरले जातात. 2. ओलावा टिकवणारे घटक, ह्युमेक्टंट्स आणि इमोलियंट्स. हे त्वचेचा ओलावा टिकवतात आणि कोरडेपणा टाळतात. ह्युमेक्टंट्समध्ये ग्लिसरीन, ॲलोव्हेरा आणि मध यांचा समावेश होतो. इमोलियंट्समध्ये शिया बटर, जोजोबा ऑइल आणि नारळ तेल यांचा समावेश होतो. 3. एक्सफोलिएटिंग घटक, स्क्रब आणि ॲसिड्स. मृत त्वचेच्या पेशी काढून टाकतात आणि त्वचा नव्याने तजेलदार करतात. फिजिकल स्क्रब्स यामध्ये अक्रोड पावडर, तांदूळ पावडर यांचा समावेश होतो. केमिकल एक्सफोलियंट्स यामध्ये AHA, BHA, लॅक्टिक ॲसिड यांचा समावेश होतो.
4. अँटीबॅक्टेरियल घटक. हे जंतुविरोधी असून मुरूम नियंत्रित करतात. यात नैसर्गिक घटक म्हणजे निंब अर्क आणि टी ट्री ऑइल आणि रासायनिक घटक म्हणजे सॅलिसिलिक ॲसिड किंवा बेझॉइल पेरॉक्साईड. 5. अँटीऑक्सिडंट्स आणि त्वचेला उजळ करणारे घटक. हे त्वचेचे संरक्षण करतात आणि तिला चमकदार बनवतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स म्हणून व्हिटॅमिन सी आणि ग्रीन टी अर्क, तर त्वचेला उजळ करणारे घटक म्हणून लायकोरिस अर्क, नायसिनामाइड, कोझिक ॲसिड यांचा समावेश होतो. 6. अँटी इन्फ्लेमेटरी आणि त्वचेला शांत करणारे घटक. हे त्वचेतील जळजळ कमी करतात आणि आराम देतात. यामध्ये नैसर्गिक घटक ॲलोव्हेरा, कॅमोमाईल अर्क, काकडी अर्क यांचा समावेश होतो आणि रासायनिक घटकांमध्ये ॲलंटाईन, पॅन्थेनॉल यांचा समावेश होतो. 7. अँटी एजिंग आणि कोलेजन वाढवणारे घटक. हे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करतात आणि त्वचेला घट्ट करतात. प्रोटीन्स आणि पेप्टाइड्स यामध्ये कोलेजन, हायलुरोनिक ॲसिड्स यासारखा घटकांचा समावेश होतो. तसेच रेटिनॉइड्स आणि नैसर्गिक तेल यामध्ये रेटिनॉल, रोज हिप ऑइल यांचा समावेश होतो. 8. pH समायोजक आणि संरक्षक घटक. हे त्वचेच्या pHला संतुलित ठेवतात आणि जंतूपासून संरक्षण करतात. pH समायोजकमध्ये सायट्रिक ॲसिड, सोडियम हायड्रॉक्साईड तसेच संरक्षक म्हणून फिनॉक्सीइथेनॉल, सोडियम बेन्झोएट यांचा समावेश होतो. फेसवॉशमध्ये वापरले जाणारे ॲडिटिव्ह्ज. फेसवॉश तयार करण्याकरिता मुख्य घटकांशिवाय इतर काही घटक देखील त्यामध्ये मिसळले जातात. त्यांना आपण ॲडिटिव्ह्ज असे म्हणतो. फेसवॉशमध्ये विविध ॲडिटिव्ह्ज वापरले जातात जे उत्पादनांची गुणवत्ता, स्थिरता आणि कार्यक्षमता वाढवतात. ते पुढीलप्रमाणे आहेत. 1. ओलावा टिकवणारे घटक. यामध्ये ग्लिसरीन, ॲलोव्हेरा जेल तसेच हायलुरोनिक ॲसिड यांचा समावेश होतो. 2. एक्सफोलिएटिंग घटक. यामध्ये AHA, BHA तसेच स्क्रब्स यासारख्या घटकांचा समावेश होतो. 3. जाडी वाढवणारे घटक. झॅन्थन गम, कार्बोमर यांचा यामध्ये समावेश केला जातो. pH समायोजक. यात सायट्रिक ॲसिड, सोडियम हायड्रॉक्साईड यांचा समावेश केला जातो. 5. सर्फेक्टंट्स. यामध्ये कोकोग्लुकोसाइड किंवा SCI यासारख्या घटकांचा समावेश केला जातो. 6. अँटीऑक्सिडंट्स. यामध्ये व्हिटॅमिन सी तसेच ग्रीन टी अर्क यासारख्या घटकांचा उपयोग केला जातो. 7. अँटीबॅक्टेरियल घटक. यामध्ये नीम अर्क, टी ट्री ऑइल यांचा समावेश केला जातो. हे जंतुनाशक आणि त्वचेसाठी लाभदायक असतात. 8. सुगंधी तेल आणि इसेन्शियल ऑइल्स. यामध्ये लॅव्हेंडर ऑइल, लिंबू तेल यासारख्या घटकांचा समावेश केला जातो. 9. संरक्षक घटक. यामध्ये फिनॉक्सीइथेनॉल हे जंतुनाशक आणि सुरक्षितता देण्याचे काम करते. तसेच सोडियम बेन्झोएट हे दीर्घकालीन टिकाऊपणा देते. यानंतर आपण फेसवॉश मूल्यांकनाबाबतचे निकष हे जाणून घेऊया. हे निकष पुढीलप्रमाणे आहेत. 1. रंग. रंग हा एकसंध आणि आकर्षक असावा. पारदर्शक, अर्धपारदर्शक किंवा अपारदर्शक असू शकतो. सौम्य आणि नैसर्गिक रंग हा चांगला मानला जातो. उदाहरणार्थ हलका हिरवा, निळा किंवा पांढरा. गंध. फेसवॉशचा गंध हा सुखद आणि सौम्य असावा. फुलांचा, सिट्रस, हर्बल यासारखा असावा किंवा सुगंधमुक्त देखील असू शकतो. जड किंवा रासायनिक गंध असल्यास उत्पादनांची गुणवत्ता संशयास्पद ठरू शकते. 3. सुसंगतता किंवा कन्सिस्टन्सी. यामध्ये फेसवॉश हा घट्ट, गुळगुळीत किंवा एकसंध असावा. खूप पातळ असल्यास तो वाहून जाऊ शकतो, तर खूप घट्ट असल्यास तो लावणे देखील कठीण होऊ शकते. त्यामुळे योग्य ते संतुलन राखावे. प्रसारक्षमता किंवा स्प्रेडेबिलिटी. फेसवॉश त्वचेवर सहज पसरतो का हे पाहावे. सहज आणि समप्रमाणात तो त्वचेवर वितरित व्हायला हवा. तसेच चिकटपणा किंवा कोणताही अवशेष त्वचेवर सोडता कामा नये. फेस निर्माण करण्याची क्षमता किंवा फोमॅबिलिटी.
पाण्याशी मिसळल्यावर किती फेस तयार होतो हे दर्शवते. जास्त फेस असणे चांगले असते असे नाही. काही लो फेमिंग किंवा सल्फेट फ्री उत्पादने देखील चांगली असतात. 6. खरखर किंवा ग्रिटीनेस. विशेषतः स्क्रब प्रकारच्या फेस वॉशसाठी हे महत्त्वाचे असते. सिलिका, अक्रोडाची साल यासारखे सौम्य कण असावेत. खडबडीत कण असल्यास त्वचेला सूक्ष्म इजा होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती सौंदर्य प्रसाधनातील हर्बल फेस वॉश या उत्पादनाविषयी माहिती. याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.